संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली। सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तैलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात झाली। सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या सिद्धरामेश्वरांनी आपल्या विवाह सोहळ्यात तैलाभिषेक नाकारून आपण स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यास सांगितले। तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली। सकाळी विवाह सोहळ्याचे मानकरी असलेल्या हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या काठ्यांची पूजा करून या तैलाभिषेकासाठी काठ्या मार्गस्थ झाल्या। उद्या अक्षता यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सपत्नीक उपस्थिती लावणार आहेत। सुखाच्या दुःखाच्या वातावरणामध्ये आम्ही सोलापूरकर सिद्धरामेश्वराच्या पायाशी हमेशा आमचं सर्व काही अर्पण करत असतो आणि सिद्धरामेश्वरी आम्हाला हमेशा यशस्वीता देत असतो। आज कठीण परिस्थितीमध्ये आपण जात आहोत। सिद्धरामेश्वराच्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया की आम्हाला चांगले दिवस मिळो आणि समृद्धी आमच्या या सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ। व्यवस्थितरित्या सुरळीत हा उत्सव पार पडतो आणि ही देवाची कृपा आहे आणि उद्या देखील आमचं सोलापूर सजणार आहे आणि काठ्यांचं लग्न आहे उद्या आणि त्यांच्यावर आम्हाला अक्षता टाकण्याचा योग आणि नशीब प्राप्त होतं। तर मी एवढीच प्रार्थना करते की तो विघ्नहर्ता आहे आणि कोणाच्याही आयुष्यातलं काही विघ्न असेल ते नष्ट कर लवकरात लवकर आणि सोलापूरला आणि महाराष्ट्राला आणि या देशाला पुन्हा एकदा प्रगतीच्या पथावर। सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा नंदीवरचा पूजन होऊन आजचा 68 लिंगाचा कार्यक्रम आज सुरू झाला। आज इथून गेल्यानंतर पहिला कलेक्टर कटेजर आल्यानंतर तिकडे सरकारी आहेर असतो आम्हाला, ब्रिटिश काळापासून आम्हाला आहेर करतो। त्याच्यानंतर मंदिरात गेल्यानंतर अमृतलिंगाची पहिला हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढून गर्भ मंदिरास तेलाभिषेक करून या यात्रेचा 68 लिंगास सुरुवात होतो।